इथेच घे. सो हे ट्रॉली प्रिपरेशन आहे. तर ट्रॉली प्रिपरेशन वरती आपण काय काय ठेवलेलं आहे मी पुन्हा एकदा सांगते की आहे एस्ट्रिंजन. आता एस्ट्रिंजनचं काम काय आहे तर स्किनला हे करणं, बॅक्टेरियापासून वाचवणं. जर तुम्ही जास्त पच्यूल पिंपल्स असतील चेहऱ्यावरती किंवा एक्सेस ब्लॅकेड व्हाईटेड जर रिमूव्ह केले असतील तर त्यासाठी तुम्हाला एस्ट्रिंजन वापरणं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणताही पॅक हा गुलाबजलमध्ये जर मिक्स करून लावला तर त्याचा खूप चांगला रिझल्ट येतो. स्किनला हायड्रेट करतं. त्यानंतर तुमच्या ट्रॉलीवरती एक चांगल्या पद्धतीचं टोनर असणं गरजेचं आहे, डेटॉल असणं गरजेचं आहे आणि सॅनिटायझर तर मस्ट आहे. सॅनिटायझर तर असायलाच पाहिजे. थोडं पाठीमागं जाऊन केलं तरी चालेल, म्हणजे तुला मी आणि ट्रॉली दोन्ही येते. ओके, सॅनिटायझर तर मस्ट आहे. इनफॅक्ट आम्ही क्लायंटला फेशियलच्या अगोदर अगदी क्लीनअप असेल, वॅक्सिंग असेल, कोणताही प्रकार असेल, आम्ही विदाऊट सॅनिटायझर यूज आम्ही क्लायंटला हात लावत नाही. इनफॅक्ट क्लायंटला सुद्धा जेव्हा फेशियल चालू असतं, क्लीनअप चालू असतं, तर त्याच्याही हातावरती आम्ही सॅनिटायझर देतो, कारण ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. मग तेच होतं ना, तुम्ही दुसरीकडे जाता, कुठेतरी 200-300चं फेशियल, कुठेतरी 200-300चा क्लीनअप, 200-250 घेतात. का घेतात? कारण त्यांना परवडतं, कारण हे सगळं त्यांच्याकडे नसतं. कारण जर एखादी ब्युटिशियन हे सगळं यूज अँड थ्रू वापरत असेल, जसं हे कॉटन बडचं आहे, वॅसलिनची डब्बी आहे. वॅसलिन कशासाठी वापरतात ते सांगणार नाही, परंतु मस्ट आहे. क्लीनअप असो, तुमचं ब्लीच असो, फेशियल असो, कोणतीही सर्व्हिस असो, वॅसलिन मस्ट. इव्हन वॅक्ससाठी सुद्धा आम्ही वापरलं जातं. कसं ते तर आम्हाला माहिती आहे. एनिवे, त्यानंतर ह्या आहे कॉटन बड्स आहेत. हा आहे कुलिंग मास्क आहे. आता ह्या प्रत्येक वस्तू कशा वापरायच्या, का वापरायच्या ते मी इथं सांगत नाही, पण आम्ही वापरतो. जेव्हा तुम्ही सर्व्हिस घ्यायला याल तेव्हा त्यातलं मॅजिक तुम्हाला समजणार आहे. त्यानंतर हा कॉटन आहे. टिश्यू पेपर आहे. तुम्ही काय आपले घाणेरडे आम्ही हे देत नाही, नॅपकिन्स देत नाही वापरायला क्लायंटला. त्यानंतर हा वेट टिश्यू आहे, म्हणजे आमच्याकडे स्पंज वापरला जात नाही. एकच स्पंज, त्याने तोच एका क्लायंटला, तोच दुसऱ्या क्लायंटला, तोच तिसऱ्या क्लायंटला, अशी अनहायजेनिक गोष्टी आमच्याकडे होत नाही. हा वेट टिश्यू आहे. हा वन टाइम यूज अँड थ्रो आहे. या व्यतिरिक्त हे प्रोडक्ट पॅलेट आहे. ह्या प्रोडक्ट पॅलेटमध्ये जसं 4 गोष्टी तुम्हाला देतो आम्ही, क्लिन्झर, देन स्क्रब, क्रीम, पॅक, अशा पद्धतीचे प्रोडक्ट ह्याच्यामध्ये काढले जातात. या व्यतिरिक्त हे ब्रश आहेत. ब्लीच ब्रश वेगळा आहे, स्क्रब ब्रश आहे, पॅक ब्रश आहे. हे सगळे वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जातात. त्याचबरोबर अनेकदा क्लायंटला आयब्रो केल्यानंतर सुद्धा, फेशियल केल्यानंतर सुद्धा चेहरा अक्यू लागतो. तर त्यावेळेस कुठेतरी 1-2 हेअर असण्याची शक्यता असते आयब्रोच्या. तर ते ॲट द सेम टाइम तुम्हाला ट्विच करणं गरजेचं आहे. असं नाही की त्याने क्लायंट आयब्रोला चालल्यानंतरच तुम्हाला त्याचे पैसे घेऊनच ते नाही. तुमची सर्व्हिस ही प्रोफेशनलच असायला हवी. सो गाईज, अशा पद्धतीचं आम्ही सगळ्या गोष्टी वापरतो. हे आमचं ट्रॉली प्रिपरेशन आहे. आता हे जे प्रोडक्ट आहेत, हे क्लीनअपचे किंवा फेशियलचे प्रोडक्ट नाही. तर दिस इज द सपोर्टिंग प्रोडक्ट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द वेन एव्हर यू आर डुईंग द फेशियल, क्लीनअप, फॉर द एनी सर्व्हिसेस. दिस प्रोडक्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट टू यूज. असं नाहीये की हे उगाच शोला ठेवलेले आहेत. नाही, सॅनिटायझर तुम्हाला पाहिजेच. डेटॉल, कधी कधी स्किन ओव्हर एक्सप्लोट होते, कधी कधी स्किनला ब्लड निघू शकतं. तर त्यावेळेस डेटॉल हे सगळ्यांनाच माहिती, आपण लगेच वापरतो. त्याने तुमचं ब्लड थांबतं, तिथली जागा ही डिसइन्फेक्ट होऊन जाते. तिथं बॅक्टेरिया रिमूव्ह केल्या जातात. कुठल्याही प्रकारच्या बॅक्टेरिया आपल्या स्किनला थोडक्यात आपण सेव्ह करतो. स्किनची केअर घेतली जाते. टोनर आहे गुलाबजलचे, सगळ्यांना फायदे माहिती आहेत. हे स्किनला हायड्रेट करतं, ग्लोईंग लुक देतं, फ्रेशनेस देतं, स्किनला रिज्युनेट करतं अगदी एका सेकंदात. ओके, त्यानंतर हे आहे एस्ट्रिंजन. साधिक आहे, ह्याचं पण काम तेच आहे की इतर टूल सुद्धा क्लीन करण्यासाठी हे वापरलं जातं. सो ह्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला किती सलूनमध्ये बघायला मिळतात बघा. कारण जेव्हा तुम्ही 100, 200, 300 रुपयाची सर्व्हिस घेता तेव्हा तिथे हे प्रकार नसतात. सो आमच्याकडे 100, 200, 300 रुपयाला तर कुठलीही सर्व्हिस नसते. नक्कीच 2 पैसे जास्तीचे घेतो, पण जी सर्व्हिस आहे ती अप्रतिम अशी देतो. जसं की हा बेडही तुम्ही बघत असाल, ह्याच्यावरचं हे जे बेडशीट आहे हे पूर्ण यूज अँड थ्रो आहे. तिथे व्हाईट टॉवेल आहे. प्रत्येक गोष्ट यूज अँड थ्रोच आम्ही वापरतो. खूप सारे डिटेल्स सांगण्यासारखे आहेत, परंतु इट्स सिक्रेट ऑफ बिझनेस. आय कांट एक्सप्लेन एव्हरीथिंग अबाउट माय बिझनेस, अबाउट माय सर्व्हिसेस. सो नक्की एकदा व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का, मी जेव्हा जेव्हा हा तुमच्यासाठी महत्त्वाचे व्हिडिओ टाकेल तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन्स येतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा जो पार्लरकडे जाण्याचा जो दृष्टिकोन आहे स्वतःच्या हेल्थला घेऊन, तो दृष्टिकोन नक्की चेंज होईल जर तुम्ही माझे व्हिडिओ
पाहाल. कारण जर एखाद्या क्लायंटमध्ये जाऊन तुम्ही 1000-1500चं जर फेशियल करत असणार तर अशी ट्रॉली प्रिपरेशन असणं गरजेचंच आहे. जर अशा पद्धतीचं ट्रॉली प्रिपरेशन नसेल तर दॅट इज डिपेंड ऑन यू की तिथे तुम्ही फेशियल करणं की न करणं. पण मी तर चक्क नकार देईल. कारण ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही स्किन बरोबर काम करताय. स्किन सारखी सेन्सिटिव्ह गोष्ट कुठली नाहीये. खूप सेन्सिटिव्ह असते, त्याच्यावरती तुम्ही काम करता आणि त्या कामाचा रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचे काही प्रोडक्ट तुमच्या ट्रॉलीवरती असणं गरजेचं आहे. सो आमच्याकडे 200-300 रुपये मध्ये कुठलं काम होत नाही. का होत नाही तर दिस इज द रिझन. थँक्यू.